बॉक्समध्ये. तर दोन्ही टीम तुमचं हार्दिक स्वागत. आणि दत्ता नाईक एक 2 मिनिटं या. दत्ता नाईक या 2 मिनिटं या. किती दिवसांनी हा योगायोग आलाय. तुम्ही 3 क्रिकेटमधील दिग्गज ज्या तुमची आजही चर्चा होते सिंधुदुर्गात. आणि खरोखर युट्यूबला म्हणजे मी म्हणेन की युट्यूबला ही स्पर्धा त्यावेळी नव्हती. तर परंतु जर असली असती तर दत्ता मी म्हणेन की आजही आठवणी. कणकवलीची मुर्डेश्वर मैदान, कुडाळचं मैदान दत्ता. आणि त्यावेळी कमी स्पर्धा व्हायच्या आणि खूप कमी रकमेची. एवढी मोठी स्पर्धा एवढ्या मोठ्या रकमेची. आणि या स्पर्धेत तू आजही खेळतोस. तुझं पहिल्यांदा अभिनंदन. परंतु ओव्हरऑल अनुभव या खेळाचा आजही वयात अगदी मस्त फिटनेस. आणि संजू आणि आज रुपेश बऱ्याच दिवसांनी दिसत आहेत. आठवणी जुन्या नक्कीच जाग्या झाल्या असतील मनात. काय सांगतोयस? म्हणजे हांव संजू खूप आभार मानता की संजू आमकां असलो टोर्नामेंट खेळपाक चान्स दिलो. आणि आमी कितें आहा ते सगळे आता संजू खातीरूच आहा. हे स्टेजीर आपलो पावल्लो आहा ते सगळे संजू खातीरूच केल्ले आहा. संजून आमकां खूब एप्रिशिएट करून आमकां हे लेवलाक हाडलेले की आमकां एक नांव दवरलें न्ही आमचें. आणि खरेंच बरें दिसता. संजू तूं यो मातसो हांगा 2 शब्द उलोवपाचे. रुपेश मैदानात गेलो. रुपेशू आमचो एक बरो कलीग, ओपनर बॅट्समॅन. येस, थँक्यू दत्ता. दत्ताचे हांवें अशें कितें म्हणूंक शकना की कारण यांनी परफॉर्मन्स केले किंवा दत्ता म्हण किंवा आमचो भालो म्हण किंवा बाकीचे सगळे प्लेयर आसात. समीर ठाकूर आसात आमचो, नितीन लिंगूडकर आसात, परेश बड्डे आसतलो, सगळे राजेश आमचो लेफ्टी राजेश किंवा राजेश वांयगणकर, मनोज पुनाजी, हे सगळे प्लेयर आमी सगळ्या प्लेयरांनी आयज बरें नांव दवरलें आसा क्रिकेटीन. आणि क्रिकेटीन नांव दवरलें आसा पूण एक बरे मनीस म्हणून तेणें आपलें नांव दवरलें आसा. अशेंच रावपाचें अशें मागता. आनी थँक्यू व्हेरी मच दत्ता. असो तुका देवान बरे दीस दिवचे अशें मागता. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू संजू सर. आणि दत्ता खरोखर तू भेट झाली. आणि 6 चेंडूत 27 धावा. कणकवली मुर्डेश्वरची मॅच मला वाटतं 20 वर्ष झाली. आणि मित्रांनो संजू सर खरोखर 6 चेंडूत 27 धावा आणि दत्ताने सामना जिंकून दिला होता. दत्ता खूप पुढचं आयुष्य अगदी. सर्वप्रथम मी देवाकडे बांदेश्वरकडे मागेन की असंच खेळत राहा. तुझं आरोग्य अगदी चांगलं राहून दे. थँक्यू अशोक भाई. चला धन्यवाद. वळूया मॅचकडे. धन्यवाद अशोक सर. अजून एक मॅच आपल्याला बघायला मिळते. श्री गणेश वॉटर पाईपलाईन विरुद्ध दुसऱ्या बाजूनं कुडणेश संघ. श्री गणेश वॉटर पाईपलाईन तुमचा अतिरिक्त खेळाडू कमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. 12th मॅन आमच्या बरोबर जोडलं जायचं आहे. 13 मॅन तुमचा अतिरिक्त खेळाडू जो आहे तो या ठिकाणी पाठवायचा आहे. चला तर मग सुरू करूया. अजून एक मॅच येते. गोलंदाजी मार्कवर सुरुवात करतोय दीपक उंचपुरा असा गोलंदाज. पहिला चेंडू एक चांगला उसळी घेणारा चेंडू विकेट किपर कडे कॅरी झालाय आणि डॉट चेंडू निशी या ठिकाणी सुरुवात होतीये. अजून एक चांगला चेंडू थोडा वेगाने बॅट वरती येऊन आदळतोय. हलकीशी त्या ठिकाणी चेंडू ला ड्राईव्ह करत फटका थोडासा फसला होता. एक धाव मिळते आणि चला धाव फलक या ठिकाणी आपलं खातं उघडतोय. स्ट्राईक मध्ये होतोय बदल. कुडणेश संघाकडून गोलंदाजी करतोय दीपक. अशोक सर अजून एक मॅच जी अगदी मी म्हणेन दिलेल्या निर्धारित वेळेवरती सुरू होतीये. काय आजच्या दिवसामध्ये, आजचा दिवस नाही तर एकूण गेले 2 दिवस ही स्पर्धा अगदी ज्या त्या ठिकाणी निर्धारित वेळ जी आहे ती या ठिकाणी कसोशीने पाळली जाते. यालाच म्हणतात एक उत्कृष्ट असं आयोजन. हलक्या हाताने खेळून काढतो या ठिकाणी. हानाचा या ठिकाणी स्थिती निर्माण झाली होती. धाव घ्यावी की नको या विवंचनेमध्ये कुठेतरी बॅटर्स होते. मात्र चला सुरक्षित माघारी पोचले. त्यामुळे कुठली अडचण कुठली जोखीम त्या ठिकाणी घडली नाही. मात्र डॉट चेंडू राहतोय धावफलकावरती. स्ट्राईक वरती शैलेश या ठिकाणी रिव्हर्स स्वीपच्या फटक्यासाठी विचार करतोय आणि तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते.
स्ट्रायकिंग एंड वरती ठाकूर हाताचा बॅटर पारितोष आणि त्याच्या जोडीला शैलेश ही जोडगोळी अद्याप सध्याच्या घडीला मैदानावरती बघायला मिळते. हाताने खेळून काढतोय या ठिकाणी डीप मिडवे मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे जोपर्यंत चेंडू अडवतोय तोपर्यंत एक सिंगल मिळते आणि पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला शैलेश बघायला मिळतो. पहिली ओव्हर आतापर्यंत चांगल्या पद्धतीने हाताळतोय गोलंदाज दीपक कुडनेश्वर कुडणे संघ, अजून एक तगडा संघ आणि दुसऱ्या बाजूने श्री गणेश वॉटर पाईपलाईन अल्डोना संघ. सरळ फटका ड्राईव्हचा एका सरळ बॅटनेशी फटका खेळला होता. थोडासा डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक फंबल झाला त्यामुळे एका धावेच्या जागेवरती दुसरी धाव अगदी सहजगरित्या पूर्ण केली जाते. 2 धावेनिशी या पहिल्या ओव्हरची सांगता होतीये. अगदी सुंदर अशी ओव्हर हाताळली गेली. कुठलाही मोठा फटका त्या ठिकाणी कुठलाही मोठा फटका या ओव्हरमध्ये निघाला नाही. एक चांगली नियंत्रित ओव्हर टप्पा राखून गोलंदाजी या ठिकाणी घडली आहे आणि या ओव्हर नंतर धावसंख्येचा जर विचार केला आपण 5 धावा धावफलकावरती एक चांगली अशी सुरुवात डीजे. परिवर्तन कमेंट्री बॉक्स एंड कडून गोलंदाजीसाठी निलेश गोलंदाजी मार्कवर बघायला मिळतोय. समोर डावखुऱ्या हाताचा बॅटर तयार पारितोष. आपण आहोत पहिल्या डावामध्ये टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारला. एक चांगला चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू होता. थोडासा ऑफस्टंपच्या बाहेर हाताळलेला चेंडू बीट करून जातोय बॅटरला. डॉट चेंडू अजून एक उंच पुरासा गोलंदाज लेफ्ट करतोय हलक्या हातानिशी डीप मधून क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूवरती येईल डीप लॉंग ऑफ मधून तोपर्यंत एक धाव मिळते आणि एका धावेनिशी पुन्हा एकदा स्कोर बोर्ड हा पुढे सरकतोय 6 धावावरती. सेन्सिबल क्रिकेट थोडीशी सावध क्रिकेट मैदानावरती होतीये. संयमी क्रिकेट होतीये. बघूया या झटपट क्रिकेटमध्ये हा संयम किती वेळ त्या ठिकाणी ठेवला जाईल बॅटर्स कडून. कारण सलामी ही नेहमी तडाखे बंद सलामी अपेक्षित असते कुठल्याही संघाला. अजून चांगला चेंडू थोडासा टप्पा खाल्ल्यानंतर आतमध्ये वळतोय. बीट करून जातोय बॅटरला. हावभाव नक्कीच जे काही त्या ठिकाणी बघायला मिळतात बॅटरचे खूप काही सांगून जातात. गोलंदाजी मात्र ज्या पद्धतीने पहिल्या ओव्हरमध्ये झाली अगदी नेमकी त्याच पद्धतीने दुसऱ्या ओव्हरमध्ये देखील होते. स्लोवन पद्धतीचा चेंडू थोडासा डीप होतोय. एक खोलवर टप्प्याचा चेंडू ठरतोय. हलक्या हाताने ड्राईव्ह करून काढलाय. डीप लॉंगॉन मध्ये क्षेत्ररक्षक चेंडू अडवला तोपर्यंत एक सिंगल मिळतीये आणि या एका धावेनेशी पुन्हा एकदा स्ट्राईक मध्ये बदल धावफलकामध्ये स्कोर पोहोचतोय 7 धावावरती. आपण दुसऱ्या ओव्हरमध्ये दुसरी ओव्हर प्रगतीपथावर आहे. आता येतोय निलेश. धावसंख्या 7 बिनबाद. बॅटच्या अगदी मधोमध बघूया चेंडू किती अंतर कापतोय. डीप मिडवेड मध्ये क्षेत्ररक्षक आहे मात्र चेंडू सीमा रेषे पार. षटकार 6 धावा. शरीरावरती जाऊन चेंडू आदळतो. हलकसा पायचीचा अपील झालेलं कारण मागचा चेंडू आपण बघितला जो षटकारासाठी गेला त्यानंतर एक डॉट चेंडू निशी या दुसऱ्या ओव्हरची सांगता होतीये. 2 ओव्हरचा खेळ संपतोय आणि 2 ओव्हर संपल्यानंतर संघाची धावसंख्या स्थिर होतीये 13 धावा बिनबाद. डीजे संपल्यात 13 धावा आणि
नक्कीच अशोक सर या मैदानावरती दुपारची वेळ येतात चालली आहे आणि कुठेतरी ही खेळपट्टी फलंदाजांना पोषक होत जाईल. अजून एक या खेळपट्टीबद्दल अशोक सर मी गेले 2 दिवस बघतोय की टणकपणा सोडलेला नाही या खेळपट्टीने. सकाळच्या सत्रामध्ये जशी खेळपट्टी असते तशीच तोच टणकपणा आपल्याला संध्याकाळपर्यंत बघायला मिळतोय आणि यामध्ये नक्की कुठेतरी जी मांद्रेम बॉयज संघाने घेतलेली मेहनत बघायला मिळते. आयोजकांची मेहनत या खेळपट्टीमध्ये जो टणकपणा दिसून येतोय त्यामध्ये खूप सारी मेहनत आहे. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. बांदेश्वर एंड कडून गोलंदाजीला दत्तराज बघायला मिळतोय. अजून एक नवा गोलंदाज त्या ठिकाणी तयार होतोय. अष्टमच्या बाहेर रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न झालेला, हलकासा अपील झालेला, मात्र त्या ठिकाणी कुठलीही दाद नाही. एक डॉट चेंडू आणि एक डॉट चेंडू दिसे. हा देखील गोलंदाज एक चांगली अशी सुरुवात करतोय. स्ट्रायकिंग एंडला शैलेश बघूया थोडासा लगाम जो आहे धावफलकावरती तो कशा पद्धतीने जुगारून देईल. सराव फटका डाऊन द ग्राउंड खेळतोय. ड्राईव्ह त्या ठिकाणी बघायला मिळतोय. एक डीप लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू अडवेल तोपर्यंत एक धाव अगदी आरामात पूर्ण केली जाईल आणि या एका सिंगल निशी स्कोर पुढे सरकतोय तो 14 धावावरती. आतापर्यंतच्या या प्रवासामध्ये एक षटकार बघायला मिळाला शैलेच्या बॅटमधनं, माफ करा पारितोषच्या बॅटमधनं तो षटकार आलेला आणि पुन्हा एकदा पारितोष आहे स्ट्राईकवर. बॅट स्विंग तर जबरदस्त होती. नक्कीच एक डॉट चेंडू त्या ठिकाणी ठरतोय. प्रत्येक चेंडू बीट झाल्यानंतर या ठिकाणी अपील केलं जात आहे. हल्लीच्या क्रिकेटमध्ये ती एक रणनीती आली आहे की कुठल्याही चेंडूवरती दाद मागली जावी. ऑफस्टंपच्या कित्येक बाहेर पंचांचा इशारा येतोय. वाईडचा एक अतिरिक्त धाव आणि या अवांतर धावेने स्कोर पुढे सरकतोय 15 धावावरती. तिसरी ओव्हर आहे. 15 धावा, थोडंसं मागे आहे संघ. लोअर फुल टॉस थोडासा क्रीजच्या आतमध्ये आला होता. क्रीजच्या खोलीचा वापर करण्याचा प्रयत्न, ऑन साइडला फटका खेळला, दुसऱ्या धावेसाठी वळण्याचा प्रयत्न आणि 2 धावा अगदी आरामात पूर्ण केल्या जात आहेत. डीप मिड विकेट मध्ये फटका खेळला होता. थोडीशी मी म्हणेन संत असं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. तो इंटेंट जो बघायला मिळाला पाहिजे होता क्षेत्ररक्षकाकडून फिल्डर कडून त्या पद्धतीने या ठिकाणी थ्रो झाला आणि 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. पुन्हा एकदा पारितोष स्ट्राईकवर. शेवटच्या क्षणी पवित्र बदलला. थोडासा या ठिकाणी चेंडू हवेमध्ये आहे. हो, एक अप्रतिम झेल शेवटच्या क्षणी एका हातीपणे हा झेल टिपतोय आणि पहिला धक्का पहिला हादरा बसतोय श्री गणेश वॉटर पाईपलाईन संघाला. फलंदाज बाद पारितोष डीजे. झेल बघायला मिळतोय. डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षण करत असताना जवळजवळ एका हाताने जो झेल टिपला आणि एक सर्वोत्कृष्ट असं झेल म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. त्यामुळे पारितोषला माघारी परतावं लागलं. स्कोर झालाय सध्याच्या घडीला 17 धावा. पहिली विकेट गमावली आहे. सलामीची जोडी या ठिकाणी फोडली जाते आणि एक नवीन बॅटर मैदानात. आकाश उजव्या हाताचा एक राईट हँडेड बॅटर बघायला मिळतो मैदानावरती. गोलंदाज दत्तराजाला यश मिळतं या ठिकाणी. एक चांगला चेंडू टप्पा सुरेख होता. उसळी घेणारा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर चांगल्या पद्धतीने विकेट किपरकडे कॅरी झाला. डॉट चेंडू ठरतोय आणि डॉट चेंडू निशी 3 ओव्हरचा खेळ समाप्त होतोय. 3 ओव्हर्स संपतायत आणि 3 ओव्हर्स संपल्यानंतर संघाची धावसंख्या 17 धावा एका गड्याच्या मोबदल्यात आणि पंचांचा इशारा होतोय. येणारी ओव्हर असेल बॅटिंग चॉईस पॉवर प्लेची. तोपर्यंत ओया डीजेंकडे.
ती मर्यादा असतील आणि त्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर प्रमुख गोलंदाज या नात्याने दीपक गोलंदाजी मार्कवर कॉमेंट्री बॉक्स एंड कडून बघायला मिळतोय. पहिली ओव्हर अत्यंत सुरेखरित्या हाताळली होती, त्यामध्ये केवळ त्याने 5 धावा खर्च केल्या होत्या आणि त्याच कारणासाठी सध्याच्या घडीला त्याच्या खांद्यावरती पुन्हा एकदा गोलंदाजीची धुरा सोपवली जाते आहे. शॉर्ट पिच मध्ये चेंडू फटक्याच्या पद्धतीने निघायला पाहिजे होता, त्याचा फटका येत नाहीये. मात्र डीप मिड विकेट मधून क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय, तोपर्यंत एक धाव पूर्ण होतीये. टप्पा खाल्ल्यानंतर फटका थोडासा या ठिकाणी चेंडू बॅटच्या वरच्याच भागाला स्पर्श झाला, त्यामुळे फटक्यामध्ये ताकद निर्माण झाली नाही, अन्यथा या ठिकाणी एक चांगला फटका बघायला मिळू शकला असता. तोपर्यंत एक धाव. पेडलाईन वरचा चेंडू फ्लिक केलाय, बघूया आउटफील्ड काय मदत करेल का. तोपर्यंत चेंडू बोलतोय या ठिकाणी लॉंग लेगला आणि 2 धावा या पूर्ण केल्या जात आहेत. ही आउटफील्डची करामत. कधी कधी या मैदानावरती आपण बघितला चेंडू वेगाने ट्रॅव्हल करतोय, काही वेळा तो थोडासा थांबतोय, त्यामुळे थोडीशी नशिबाची साथ मी तर म्हणेन फलंदाजांना जर असली तर फायदा मिळू शकतो. जबरदस्त बॅट स्विंग झाली, मात्र चेंडूचा स्पर्श घडला नाही. एक डॉट चेंडू ठरतोय धाव फलकावरती. धावसंख्या पोचतीये ती 20 धावा. आपण 4थ्या षटकामध्ये आणि धावसंख्या घुटमळते 20. एक चांगला या ठिकाणी ऑन द राईस फटका खेळलाय, मात्र अगदी चेंडू धावून विसावलाय डीप लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षकाच्या हाती आणि ही ठरतीये दुसरी विकेट. फलंदाज माघारी. आकाश दुसरा धक्का, दुसरा हादरा श्री गणेश वॉटर पाईपलाईन अल्दोना संघाला. वरती येतोय लक्ष्मण. संघाची धावसंख्या जी आहे त्या मानाने नक्कीच ज्या मानाने ती असायला पाहिजे थोडीशी मागे आहे, त्यामुळे दुहेरी जबाबदारी असेल या दोन्ही बॅटर्स वरती. एका बाजूने आहे शैलेश, दुसऱ्या बाजूने आता नुकताच मैदानात आलेला लक्ष्मण. मैदानात आल्या क्षणी मोठ्या फटक्यासाठी जातोय सरळ डाऊन द ग्राउंड, लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या अगदी मधोमध आल्या पावली षटकाराने स्वागत करतोय गोलंदाजाचं. 6 धावा लक्ष्मणच्या बॅटमधून. आपलं वैयक्तिक खातं उघडतो अगदी थाटात. पुन्हा एकदा एक जोरदार फटका डीप मिडविकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि एक अप्रतिम झेल टिपतोय. आक्रमक इराद्यांना सुरुंग लावत लक्ष्मणची खेळी संपुष्टात येते आणि तिसरी विकेट ठरतीये. तिसरा हादरा बसतोय श्री गणेश वॉटर पाईपलाईन संघाला लक्ष्मणच्या रूपात. संपतोय आणि 4 ओव्हर संपल्यानंतर जर धावा फलकाचा विचार केला तर 4 ओव्हर्स नंतर धावसंख्या स्थिरावतीये 26 धावा, 26 रन्स ऑन द. सर्वांचे लाडके हिंदी मधील गोड आवाज घेऊन जातोय मी अशोक नाईक शरंगपाशी. तोपर्यंत वया डिझाईन कडे.
थैंक यू डीजे, धन्यवाद शुभम। 4 ओवर का खेल समाप्त हुआ, मुकाबला जारी श्री गणेश वाटर पाइपलाइन हरदोना और कुडनेश्वर क्रिकेटर्स कुडने के बीच में। टॉस जीता, फील्डिंग करती हुई मैदान पर कुडनेश्वर क्रिकेटर्स कुडने क्रिकेट टीम और बॉलिंग में परिवर्तन। विराज गावड़े सामने से दूर वाले छोर से 5वें ओवर की शुरुआत, एक थोड़ी सी धीमी शुरुआत है मैदान पर। 4 ओवर की अगर चर्चा की जाए तो 26 रन सिर्फ स्कोरबोर्ड पर, 3 विकेट के नुकसान पर, 26 लॉस ऑफ 3 विकेट। 5th ओवर इन प्रोग्रेस। सामने विराज अपने बॉलिंग मार्ग पर। और इस बार अल्टी पल्टी टाइमिंग लाजवाब आप गेंद थर्ड मैन बाउंड्री पर, सीमा रेखा से बाहर, 6 रन के लिए डीजे। और एक बहुत ही अच्छा अल्टी पल्टी का शॉट थर्ड मैन बाउंड्री पर। फिर से खेलना चाहते थे, एक स्विच हिट, इस बार संपर्क नहीं हुआ, इस बार सफल नहीं हुए बल्लेबाज और एक डॉट गेंद बिंदी गेंद के साथ विराज एक बार फिर से अपने बॉलिंग मार्ग पर अगली गेंद लेकर सामने शैलेश स्ट्राइक एंड पर और शैलेश का साथ देते हुए साइश। शैलेश और साइश ये जोड़ी मैदान पर। अच्छी गेंद इस बार हल्के से, ओ ये मौका बना रनआउट का मौका बना, लेकिन जिस तरह से मेरे ख्याल से बल्लेबाज हाफ पिच पर आगे निकले थे तो नॉन स्ट्राइकर एंड पर बैटर ने साथ नहीं दिया। रन बन सकता था बिल्कुल, क्योंकि बल्लेबाज स्ट्राइक एंड पर गेंद को खेलकर आधे पिच से भी थोड़ा आगे निकले थे, तो मैं कहूंगा रन का मौका था, लेकिन वहीं पर विकेट और एक चला गया और चौथी कामयाबी मैदान पर मिलती हुई कुडनेश्वर क्रिकेटर्स कुडने क्रिकेट टीम को। स्कोर वहीं पर रुका हुआ, 32 लॉस ऑफ 4 विकेट। न्यू बैटर देवेश। देवेश मैदान पर। बड़े मुकाबले में आपका रनआउट होना मैं तो कहूंगा बिल्कुल अच्छी बात नहीं होती है टीम के लिए, क्योंकि आप बोल्ड हुए, कैच गया, बात अलग है, लेकिन रनआउट का विकेट बिल्कुल अपने टीम पर और एक संकट बढ़ जाता है। ओवर पिच गेंद, एक लेफ्ट शॉट लॉन्ग ऑन बाउंड्री पर, गेंद हवा में, पीछा जरूर किया था कैच के लिए, लेकिन गेंद बिल्कुल दूर थी और जब तक गेंद को फील्ड करते बड़ी देर के बाद 2 रन जुड़ गए टीम के स्कोर के खाते में और इन 2 रन के साथ स्कोर पहुंचा 34 लॉस ऑफ 4 विकेट। 34 रन 4 विकेट पर 5वां ओवर। न्यू बैटर देवेश आगे आते आते 2 पर, थोड़ा सा हवा में गेंद जरूर थी लॉन्ग ऑफ बाउंड्री पर और विराज अपने बॉलिंग मार्ग पर। इस बार स्विच हिट, टाइमिंग लाजवाब, फील्डर है बावजूद थर्ड मैन बाउंड्री पर लगभग वाइडिश गली पर फील्डर गेंद को फील्ड करते 1 रन इस बीच में पूरा किया दोनों बल्लेबाजों ने। 35 पर पहुंचा, 35 टोटल स्कोर, लॉस ऑफ 4 विकेट। राउंड विकेट राइटम विराज और सामने लेफ्ट हैंडर बैटर साइश। ऑफ टर्म से बाहर छोड़ा, जाने दिया, वाइड बॉल का इशारा अंपायर का। 1 रन जुड़ गया टीम के स्कोर के खाते में। रुपेश कावस और उन्हीं के साथ पीछे तड़ेकर ये 2 अंपायर मैदान पर। दोपहर के सत्र में मुकाबला जारी, धूप है मैदान पर लेकिन हवा का झोंका है बिल्कुल तेज।
ओवर पिच गेंद इस बार बिल्कुल गेंद के लाइन से पूरी तरह से बीट हुए, गेंद निकली विकेट कीपर के हाथों में, कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं। खेल इसी के साथ समाप्त होता हुआ 5 ओवर का खेल समाप्त हुआ और 5 ओवर के बाद टोटल स्कोर हो चुका है 35 रन 4 विकेट के नुकसान पर। बल्लेबाजी कर रही है सामने टॉस जीता कुडनेश्वर क्रिकेटर्स कुडने क्रिकेट टीम ने फील्डिंग करने का फैसला, बल्लेबाजी को मौका दिया श्री गणेश वाटर पाइपलाइन हरदोना क्रिकेट टीम को। 36 माफ कीजिए टोटल स्कोर 36 रन। बिल्कुल शानदार जानकारी, स्कोरिंग की जानकारी हमें दे रहे त्रिवेणी सावंत जो जुड़ चुके हैं, एक बड़ी प्रतियोगिता में पहली बार स्कोरिंग कर रही है, बहुत ही अच्छा टेनिस क्रिकेट भी खेलती है और उसके साथ जब फुर्सत होती है जब वक्त मिलता है तो स्कोरिंग के लिए भी बिल्कुल अच्छा काम निभा है। फिर बॉलिंग में परिवर्तन कमेंट्री बॉक्स की ओर से। तो चेतन आ चुके हैं छठे ओवर के शुरुआत मैदान पर। 36 लॉस ऑफ 4 विकेट। शॉर्ट ऑफ लेन गेंद ऑफ स्टंप से बाहर, वाइड बॉल का इशारा अंपायर का, एक रन और मिला अतिरिक्त रन के साथ से स्कोर के खाते में, स्कोर पहुंचा 37। फुल टॉस गेंद लेकिन थोड़ा अधूरी हिस्सा लगा, क्या दूसरे रन के लिए निकलेंगे? स्क्वायर लेग बाउंड्री पर फील्डर दूसरे के लिए पलटे, थोड़ी सी हड़बड़ाहट फील्डिंग में स्क्वायर लेग बाउंड्री पर और उसी का फायदा उठाते हुए 2 रन मुकम्मल किए दोनों बल्लेबाजों ने। 2 रन मिले स्कोर में, 39 पर पहुंचा इन 2 रन के साथ टोटल स्कोर 4 विकेट के नुकसान पर। ये गेंद फुल टॉस लेग स्टंप से बाहर, वाइड बॉल का इशारा और एक रन मिला अतिरिक्त रन से स्कोर के खाते में। बल्लेबाजी जारी है गणेश वाटर पाइपलाइन हरदोना क्रिकेट टीम की। और पिच गेंद, एक सुंदर शॉट, क्या लॉन्ग ऑन बाउंड्री पर गेंद को फील्ड करते पहले बाउंस के बाद 1 रन पूरा किया। थोड़ा सा हाना हाना कर रहे थे मैदान पर दोनों बैटर, लेकिन आखिरकार थ्रो उतना अच्छा नहीं हुआ और जब तक गेंद को कलेक्ट करते गेंदबाज 2 रन इस बीच में पूरे के दोनों बल्लेबाजों ने। शॉर्ट ऑफ लेन गेंद ऑफ स्टंप पर, थोड़ा सा अक्रॉस द लाइन खेलना चाहते थे ऑन साइड पर, लेकिन गेंद चली गई विकेट कीपर के हाथों में। ऑफ साइड पर एक लॉन्ग ऑफ बाउंड्री पर फील्डर है, डीप पर बिल्कुल बाउंड्री लाइन पर। छोटी गेंद हुक किया इस बार स्क्वायर लेग बाउंड्री की तरफ और बिल्कुल एक हवाई फायर, एक दूर का लंबा छक्का, सिक्सर 6 रन के लिए डीजे। और बहुत एक दूर का बड़ा शॉट बल्लेबाजी में, बहुत ही अच्छा टाइमिंग और स्कोर आगे बढ़ता हुआ इस ओवर में। एक बार फिर से अपने बॉलिंग मार्ग पर अगली गेंद लेकर छोटी गेंद इस बार पुल के ऑन साइड पर, मिड विकेट बाउंड्री पर फील्डर और मिस फील्डिंग, 1 रन, क्या दूसरे के लिए पलटे दोनों बल्लेबाज, थोड़ी सी मिस फील्डिंग, हाथों में गेंद छोटी और जब तक गेंद को कलेक्ट करते, गेंद को फील्ड करते, थ्रो करते, 2 रन फिर से जुड़ते हुए टीम के स्कोर के खाते में और 2 रन बने स्कोर के खाते में। एक अच्छा ओवर चलता हुआ मैच में और 50 रन जो कि पूरे हुए टीम के। फुल टॉस स्क्वायर लेग बाउंड्री पर, गेंद बाउंड्री लाइन की तरफ निकलती हुई 4 रन के लिए गेंद बाउंड्री लाइन से बाहर। 54 टोटल स्कोर। खेल इसी के साथ और एक ओवर का समाप्त हुआ, 6 ओवर का खेल समाप्त हुआ और 6 ओवर की समाप्ति के बाद बल्लेबाजी करती हुई श्री गणेश वाटर पाइपलाइन हरदोना क्रिकेट टीम, टोटल स्कोर 54 लॉस ऑफ 4 विकेट, 54 रन 4 विकेट पर।
विराज एकावड़े वो गेंदबाजी पर। आज हमारे अखिल परब दिखाई दे रहे हैं, स्कोरर अखिल परब, गणेश वाटर पाइपलाइन हरदोना क्रिकेट टीम के सपोर्टर दिखाई देते हुए। फिलहाल आखिरी 2 ओवर का खेल बाकी, सामने गेंदबाजी में परिवर्तन, विराज एकावड़े वो बॉलिंग बार पर और सामने लेफ्ट हैंडर बैटर। साइश शफल हुए, टॉपेज लगा फैलने की तरफ और इस बार गेंद थोड़ी सी घूमी, लेकिन बिल्कुल सही अंदाज के साथ गेंद को फील्ड किया और 1 रन इसी बीच में सिंगल बना। सिंगल के साथ टोटल बढ़ा 55 रन, 55 लॉस ऑफ 4 विकेट। 7वां ओवर मैच का जारी। आगे निकले डाउन द ग्राउंड, गेंद हवा में, कैच बना, बहुत ही अच्छी फील्डिंग, एक अच्छा कैच, टॉपेज लगा एक बार फिर से, जो कि बड़े शॉट के लिए निकले थे आगे, लेकिन बिल्कुल बाहरी किनारा लेते हुए और एक सफलता मिलते हुए कुंडेश्वर क्रिकेटर्स, कुंडे क्रिकेट टीम को स्कोर हो चुका है 55 रन 5 विकेट पर, 55 लॉस ऑफ 5 विकेट। डीजे इनिंग जरूर 15 रनों की देवेश की बल्लेबाजी में, और देवेश के आउट होने के बाद न्यू बैटर मैदान पर अर्जुन। सामने विराज एकावड़े अपने बॉलिंग मार्ग पर एक सफलता और शॉर्ट आर्म बॉल का शॉट मिड विकेट पर, गेंद डीप मिड विकेट बाउंड्री लाइन की तरफ, 4 रन के लिए गेंद बाउंड्री लाइन से बाहर। डीजे खेलना चाहते थे ऑन साइड पर, लेकिन गेंद निकली विकेट कीपर के हाथों में। आते आते एक बेहतरीन शॉट बल्लेबाजी में, सामने स्ट्राइक एंड पर अर्जुन सामना करते हुए अगली गेंद का फुल टॉस, आगे निकल कर गेंद को ड्राइव किया इस बार, लेकिन सामने बिल्कुल अपने फॉलो थ्रू में बहुत ही सुंदर फील्डिंग, विराज एकावड़े गेंद को फील्ड करते और एक बार फिर से धीरे धीरे अपने बॉलिंग मार्ग पर अगली गेंद लेकर 59 लॉस ऑफ 5 विकेट। अच्छा शॉट ऑन साइड पर, स्क्वायर लेग बाउंड्री की तरफ, क्या दूसरे रन के लिए निकलेंगे दोनों बल्लेबाज? जी बिल्कुल निकले, 1 रन दूसरे रन के लिए पलटे और जब तक थ्रो पहुंचता विकेट कीपर के हाथों में, 2 रन पूरे किए दोनों बल्लेबाजों ने। 2 रन के साथ 7 ओवर का खेल टोटल समाप्त हुआ और 7 ओवर के बाद टोटल 61 लॉस ऑफ 5 विकेट, 61 लॉस ऑफ 5 विकेट। यानंतर सामना रंगतोय डिझेल बॉयज अंजुना विपक्ष डार्ट सर्कस सावी वेरेम। दोन्ही कर्णधार आपल्याला पहिला पुकार टॉस साठी आमच्या मान्यवर कक्षासमोर या। यानंतर दुसऱ्या फेरीतील पहिला सामना या मैदानावर रंगेल। डिझेल बॉय अंजुना विपक्ष डार्ट सर्कस सावी वेरेम। दोन्ही कर्णधार आपल्याला विनंती टॉस साठी आमच्या मान्यवर कक्षासमोर या। तो थैंक यू योगेश। बल्लेबाज रिटायर्ड आउट होकर वापस, तो और एक विकेट यानी 6 विकेट। साइश वापस और साइश के बाद शरीफ, न्यू बैटर शरीफ मैदान पर बल्लेबाजी करने के लिए। बॉलिंग में परिवर्तन, सामने कमेंट्री बॉक्स की ओर से दत्तराज राणे
गेंदबाजी पर अंतिम ओवर का खेल जारी, 8वें ओवर का। क्या एक दो बड़े शॉट हो गए स्कोर में हरदोरा क्रिकेट टीम की ओर से, या बिल्कुल सामने कुडनेश्वर क्रिकेटर्स, कुडने क्रिकेट टीम बड़े शॉट रोककर एक 65 के आसपास का, 67-68 का आसपास का टोटल चेस करना पसंद करेंगे। देखना होगा क्या होता है इस आखिरी ओवर में। अच्छी गेंद, हल्के से गेंद को ड्राइव किया, इस बार ऑन साइड पर, लॉन्ग ऑन बाउंड्री पर, फील्डर 1 रन। बहुत ही अच्छी फील्डिंग, अच्छा थ्रो, सामने बिल्कुल हाथों में दत्तराज राणे की, और 1 रन इसी बीच में पूरा किया। दोनों बल्लेबाजों ने सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ा, 62 रन। अल्टी पल्टी खेलना चाहते थे और एक मौका बनेगा, रन आउट के रूप में विकेट चला गया। स्ट्राइक के लिए बिल्कुल जो कि हलचल थी मैदान पर, और वहीं पर और एक सफलता मिलती हुई कुडनेश्वर क्रिकेटर्स, कुडने क्रिकेट टीम को 7वां विकेट वापस निकलता हुआ टीम का। डीजे थैंक यू डीजे। अर्जुन आउट होने के बाद विदेश न्यू बैटर मैदान पर, कहीं ना कहीं एक दो बड़े शॉट चाहिए। वीरेश न्यू बैटर और दत्तराज अपने बॉलिंग मार्ग पर। छोटी गेंद पुल किया, इस बार गेंद हवा में, मिड विकेट पर हवाई फायर, एक गगनचुंबी सिक्सर, 6 रन के लिए। डीजे हवा का झोंका बहुत तेज है, 68। फुल टॉस गेंद, लोअर फुल टॉस, ड्राइव किया गेंद को ऑन साइड पर, लॉन्ग ऑन बाउंड्री पर, 1 रन दूसरे के लिए पलटे, थ्रो पहुंचा, बहुत ही बेहतरीन थ्रो, बिल्कुल सीधा विकेट कीपर के हाथों में, और सफलता एक मिलती हुई, 1 रन मिला स्कोर के खाते में। डीजे न्यू बैटर मैदान पर सनीश। अंतिम ओवर का खेल अभी भी जारी, दत्तराज राणे कमेंट्री बॉक्स की ओर से अपने बॉलिंग मार्ग पर, राइट आर्म ओवर द विकेट, अगली गेंद लेकर। आज हवा के झोंके ने बिल्कुल 2 गेंदे बिल्कुल मैदान से बाहर। फुल टॉस, अड़े बल्ले से ऑन साइड पर, वाइडेस्ट लॉन्ग ऑन पर, फील्डर, और 1 रन इसी बीच में स्कोर के खाते में, सिंगल बना और एक जो कि स्कोर में, इस 1 रन के साथ स्कोर पहुंचा टोटल 70 रन, 8 विकेट पर। अच्छी गेंद यॉर्कर लेन की, क्या दूसरे के लिए निकलेंगे दोनों बल्लेबाज, 1 रन पूरा किया, लॉन्ग ऑन बाउंड्री पर, फील्डर गेंद को फील्ड करते, शानदार थ्रो, लेकिन 2 बहुमूल्य रन स्कोर के खाते में। तो इसी के साथ 8 ओवर का खेल समाप्त हुआ, और टोटल 72 और टारगेट है 73 का। आइए प्लीज कैप्टन डीजल बॉयज अंजुना और दाड़ साकड़ सावीवेरे, अगला मैच आप दोनों के बीच होगा, दाड़ साकड़ सावीवेरे और डीजल बॉयज अंजुना, दोनों टीम कैप्टन जल्द से जल्द कमेंट्री बॉक्स में संपर्क करें। तो एक अच्छा टोटल है इस मैच में। या ठिकाणी पोहोचतोय,
आणि डिझेल बॉईज अंजुना संघाचा कर्णधार आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय तर प्लीज लवकरात लवकर आमच्या मान्यवर कक्षासमोर टॉससाठी या. थ्री का टारगेट है मैच को जीतने के लिए. तो एक बार फिर से दूसरी इनिंग की शुरुआत किस तरह से मुकाबला होता है. फिलहाल एक बार फिर से आइए अंजुना क्रिकेट टीम कैप्टन डीजल बॉयज अंजुना क्रिकेट टीम कैप्टन आइए टॉस के लिए कैप्टन उपस्थित है. दाड़साकल सावीबेरे क्रिकेट टीम के कैप्टन आ चुके हैं हमारे कमेंट्री बॉक्स के सामने. तो आइए डीजल बॉयज अंजुना क्रिकेट टीम दूसरे इनिंग की शुरुआत और कमेंट्री बॉक्स में एक बार फिर से जुड़ जाते हैं योगेश परब के साथ. कर्णधार या ठिकाणी पोहोचलाय. डिझेल बॉईज अंजुना संघ कर्णधार आपल्याला लास्ट कॉल टॉस साठी आमच्या मान्यवर कक्षासमोर या. दाड़साकल सावीबेरे संघाचा कर्णधार या ठिकाणी पोहोचतोय. धन्यवाद सर अशोक नाईक. सामना रंगला जातोय मैदानावर श्री गणेश ऑर्डर पाइपलाइन अवधोना विपक्ष या मैदानावर कुंडेश्वर क्रिकेटर कुंडे या संघाच्या वासऱ्या. अल्दोना संघ या मैदानावर 72 या धावसंख्येचा रेकॉर्ड धावा जमवतोय. 73 या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी कुंडेश्वर क्रिकेटर्स कुंडे संघाची सलामीची बेनिमीची स्ट्राइकला विराज नॉन स्ट्राइकला निलेश ही जोडी मैदानावर. गोलंदाजी मार्कवर उभरता खेळाडू उदयनमुख खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. तो मात्र सनीश आपल्याला पाहायला मिळतोय कॉमेंट्री बॉक्सच्या दूर काढणं. त्यांनी ऑफिशियल्स पंच पहिल्या दिवसापासून आजचा तिसरा दिवस या स्पर्धेचा सुंदर कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. सर रुपेश कपत, सर अभिजित दळेकर आणि सर सुशांत साळगावकर कॉमेंट्री बॉक्स मध्ये. सर अशोक नाईक, शुभम परब, दीपा आरोंदेकर, योगेश परब क्रिकेट .in ची पूर्ण टीम. सुंदर पहिला पहिला चेंडू खोलवर टप्प्यावर चेंडू पंचांकडे पायचीच अपील केले. पंचाने हात आपलं बोट आकाशाकडे उंचावलाय. ज्यावेळी हे फटके ओमकार बॅटला स्पर्श होतात त्यावेळी नक्की टाळ्यांचा आवाज देऊन जातात. पण ज्यावेळी हे फटके फसले जातात त्यावेळी आत्मघातकी फटके संबोधले जातात. लागला तर आघात नाहीतर बर्बाद अशा फटक्याचं विवरण हे मैदानामध्ये होत. पहिल्या चेंडूवर गडी बाद होतोय. पायचीच्या स्वरूपात एका आत्मघातकी फटक्याचं विवरण करत असताना बॅक टू द पॅव्हिलियन विराज पेडणेकर डीचे.
थँक्यू. नवीन खेळाडू मैदानावर पावलं टाकतोय तो मात्र सूरज काम केलंय मैदानावर, उभरत्या खेळाडूनं मैदानावर काम केलंय. येणाऱ्या कालखंडामध्ये का जबाबदारी दिली मैदानावर ते मात्र गोलंदाज सनिष्ठा या ठिकाणी उदयनमुख खेळाडू आज या मैदानावर उदयनमुख खेळाडूंना आपला एक खेळ दाखवलाय. कालच्या सत्रात विशाल नाईक, सिद्धू परब, बबल नाईक सुंदर चेंडू टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहतोय. जो संघाच्या संघनायकानं कान मंत्र दिलाय त्या कान मंत्राला अनुसरून मी गोलंदाजी अचूक टप्प्याची करणार. प्रतिस्पर्धी संघाला फायटिंग टोटलचं आवाहन ते तब्बल 73 या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे आणि 73 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना मात्र सुरुवातीपासून गोलंदाजी ही प्रतिस्पर्धी संघाला रोखून ठेवणारी मोठ्या पटक्यांपासून आपल्याला पाहायला मिळते. ते मात्र श्री गणेश वॉटर पाईपलाईन संघाची खोलवर टप्प्याचा चेंडू सुरेख गोलंदाजी टाळ्यांचे आवाज करून ते तरी गोलंदाजी यॉर्कर लाईन पद्धतीचे चेंडू पाहायला मिळते. बांधून ठेवलंय मैदानावर कुंडेश्वर क्रिकेटर्स कुंडे संघाला 73 धावांचा पल्ला गाठायचा आहे. संयमी खेळी बरोबर एका बाजूला मोठे फटके आक्रमक व्हावं लागेल. पण प्रतिस्पर्धी संघानं या मैदानावर जी फायटिंग टोटल उभी केली आहे आणि ज्या विश्वासानं ज्या गोलंदाजाकडे गोलंदाजी दिली आहे तो मात्र या मैदानावर मी त्या विरणाऱ्याच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही हे इरादे स्पष्ट केलेत मैदानावर. सुरेख गोलंदाजी गती परिवर्तनाचा चेंडू शॉर्ट प्रकार चेंडू होता. आडव्या बॅटने चेंडू टोलवायचा होता. एका बाजूने या मैदानावर सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. ते मात्र पहिलं वेळेला या स्पर्धेचा मात्र निर्धाव षटक ते मात्र सलीलच्या रबवर आपल्याला पाहायला मिळालंय. आतापर्यंत चेंडू सलगचे 4 हे निर्धाव 0 धावा 1 गडी बाद हा लेखाजोगा कुंडेश्वर कुंडेस क्रिकेट संघाचा आपल्याला पाहायला मिळतोय. 73 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू शॉर्ट एम पूलचा पटका फसला. क्षेत्ररक्षक थोडासा या ठिकाणी मात्र चूक करतोय. झेल खाली जरूर आला होता. सुटलेला झेल या मैदानावर एकेरी धावसंख्येची लहर आणि 1 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतोय. संघाचं मात्र खात्याची ओपनिंग होते. श्री गणेश होतोय धावफलकावर 1 धाव ही धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल. जो सुरुवातीच्या कालखंड असून चाचपटत होता त्याची धोक्याची घंटा ही वाजली होती मैदानावर. अनर्थ मैदानावर टळलं गेला सुटलेलं झेल ही एकेरी धावसंख्येची लहर आणि स्ट्राईकला सज्ज होतोय तो निलेश आपल्याला पाहायला मिळतोय. हलक्या हाताला घेऊन काढतोय. दिशा दिली आहे त्या चेंडूला एकेरी धावसंख्येने पावलं वळवली आहेत मैदानावर. कुंडेश्वर क्रिकेटर्स कुंडे संघाला काही गोलंदाजी केली. टाळ्यांचे आवाज करून देणारी गोलंदाजी मैदानावर गोलंदाज एका उभरत्या खेळाडून आपल्याला सनिष्ठ करत फक्त 2 धावा पहिला वेळेला ब्रेक थ्रू पहिल्या चेंडूवर लावून दिलाय. सुरेख गोलंदाजीचा निर्बळा पहिल्या वेळेला षटकाचा झालाय समाप्त. सांघिक धावफलकावर मात्र पहिल्या वेळेला षटकाची समाप्तीनंतर 1 गडी बाद 2 धावा हा लेखाचोखा आपल्याला पाहायला मिळतोय. आपल्याला पाहायला मिळतोय. आमच्या मान्यवर कक्षेच्या जवळून आकाश सज्ज होतो या मैदानावर. उभरत्या सिताऱ्यांकडे जबाबदारी दिली आहे मैदानावर. आज मात्र एका बाजूनं एक सुंदर क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. सकाळचं सत्र थोडंसं या मैदानावर आपल्याला पाहायला मिळालं. श्री गणेश ऑर्डर प्राईप अवतोना संघ या मैदानावर 73 धावसंख्येपासून बचाव करतोय आणि कुंडेश्वर क्रिकेटर्स कुंडे संघ या मैदानावर एका बाजूला 73 धावांचा पाठलाग करत असताना पहिली सुरुवात ही मात्र थोडीशी जखडलेली सुरुवात मैदानावर पाहायला मिळाली. थोडीशी कठीण सुरुवात झाली आहे मैदानावर. 1 गडी बाद 2 धावा हा लेखाचोखा. टप्पा पडल्यानंतर चेंडू ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू पंच 2 हात सावंत करतायत. स्वर चेंडूचा इशारा करतायत. अवंतरच्या स्वरूपात सांघिक धावफलकावर आपल्याला बोनस या धावसंख्येनं सांघिक धावफलक 1 या धावसंख्येनं पुढे सरकला जातोय. तो 3 धावा या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 धावा धावफलकावर येणाऱ्या कालखंडामध्ये एका बाजूनं दोरी तगडे संघ खोलवर टप्प्याचा चेंडू डीप ऑन द बॅक टू द बॉल स्ट्रेट ड्राईव्हचा मारदार फटका लॉंग ऑनचा खेळाडू क्षेत्ररक्षक येतोय. परतीची फेक एकेरी धावसंख्येची लहर 1 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर मात्र 1 या धावसंख्येनं मात्र पुढे सरकलाय. तो मात्र 4 धावा या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी बारकबारे गोलंदाज सज्ज होतोय आमच्या मान्यवर कक्षात जवळून आकाश. आडव्या बॅटनं मोठा फटका पाहायला मिळतोय. आमच्या सर्व कॉमेंट्री बॉक्स कडे या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. ते आकाशचं आणि सुमधुर संगीतातून आपण स्वागत करूया.
षटकारानं स्वागत केलंय आकाशचं. पुन्हा एकदा मोठा फटका पाहायला मिळतोय. पहिले 41 क्षेत्ररक्षक चेंडूची शर्यत, शर्तीचे प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडूचे आणि यावर मात्र चेंडू अडवला जात. संघासाठी 1 धाव वाचवली जात. येणाऱ्या कालखंडामध्ये तब्बल या मैदानावर 3 धावा या लिलावात चढणाऱ्या पूर्ण करत या तिहेरी धावसंख्येनं सांघिक धावफलक दुहेरी धावसंख्येमध्ये परावर्तित करतोय. 13 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक गडी बाद 13 धावा 73 या धावसंख्येचा पाठलाग करतोय मैदानावर कुंटेश्वर क्रिकेटर्स कुंटे संघ या मैदानावर. तर दुसऱ्या बाजूने या मैदानावर एका बाजूला अवधून संघ या मैदानावर 73 धावसंख्येचा बचाव करण्यासाठी सुरुवात या मैदानावर सनिशनं सुरेख केली होती. पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू गोलंदाजावर दडपण आलं. या चेंडूवर तब्बल त्यानं 4 धावा हे खर्च केल्या आहेत. एक बोनसच्या स्वरूपात सांघिक धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतोय. तो मात्र 14 धावा या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 14 धावा धावफलकावर येणाऱ्या कालखंडामध्ये एका बाजूनं थोडंसं हे लांबवलेलं षटक हे षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर. सुंदर कमबॅक करणारा चेंडू टप्पा पडला तर खाली राहतोय चेंडू. मोठा फटका टोलवायचा होता. निलेशला सलामीचा बेनीच्या फलंदाजाला निर्धाव चेंडू धावफलकावर गणला जातोय आणि निर्धाव चेंडूनं सांघिक धावफलकावर 14 धावा एका गाड्याच्या कोंडे विपक्ष या मैदानावर अवधून संघ या 2 संघांच्या वतीनं. सुंदर फटका पुढे सरसा एक बहारदार फटका क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतोय. सुरेख पद्धतीचं झेल टिपला जात आहे आणि सलामीचा बेनीचा फलंदाज जो मोठ्या फटक्यांसाठी झाला माहेरी संबोधला जातोय. तो मात्र थोडीशी खराब कामगिरी करत निलेशा माघारी परतला जातोय. या मैदानावर सूरज याच्या सतेला जो सूरज सुरुवातीच्या कालखंडामध्ये थोडासा चाचपटत जरूर खेळत होता. वैयक्तिक 10 या धावसंख्येवर मैदानामध्ये खेळतोय. 14 धावा धावफलकावर हा लेखाजोगा आपल्याला पाहायला मिळतोय. तो मात्र 73 या धावसंख्येचा पाठलाग करतोय. कुंडेश्वर क्रिकेटर्स कुंडे संघ या मैदानावर आणि प्रतिस्पर्धी अवधून संघ या मैदानावर बचाव करतोय. 73 या धावसंख्येचा थोडंसं लांबवलेलं षटक हे मात्र आकाशचं येणाऱ्या कालखंडामध्ये षटकाची सांगता करणारा अंतरिम चेंडूचा असून एक खेळ बाकी. हलक्या हाताला घेऊन काढतोय. दिशा दिली ते फक्त चेंडूला खोदून काढले. वेगाने येतोय गोलंदाज. चेंडू थोडासा दूर राहिला तो पहिल्या प्रयत्नात. परतीची फेक एकेरी धावसंख्येची लहर आणि 1 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर षटक क्रमांक 2 षटकाची सांगता झाल्यानंतर 15 धावा धावफलकावर मात्र 2 गड्यांच्या मोबदल्यात कुंडेश्वर क्रिकेटर्स कुंडे संघाच्या बाजूला 15 धावा धावफलकावर आपल्याला पहिला भेटत आहे. 30 षटकाला प्रारंभ होतोय आणि ज्याने सुरुवात केली या मैदानावर पहिलं अनिवार्य पॉवरप्लेच्या षटकात पहिल्या चेंडूवर झाला. प्रतिस्पर्धी संघाचा एक सुंदर खेळाडू त्यानं बाद केला. एक मोहरा त्यानं गारद केला. तो गोलंदाज सज्ज होतोय. तो मात्र सनीश आपल्याला पाहायला मिळतोय. तो मात्र कॉमेंट्री बॉक्सच्या दूर कडनं बांदेश्वर एंड कडनं सज्ज होईल. तो मात्र सनीश 15 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहे. डाव्या हाताचा रज स्ट्राईकला एका बाजूने या मैदानावर हात खोलावे लागतील. येणाऱ्या कालखंडामध्ये आक्रमणे करावं लागेल कुंडे क्रिकेटर्स कुंडे संघाला आणि दुसऱ्या बाजूने टिचून गोलंदाजीला जी सुरुवात केली होती सुरेख गोलंदाजी हे मात्र उभरते सितारे या मैदानावर मात्र एका बाजूला नवीन खेळाडू हे मात्र आपल्या एका गावातील खेळाला पाहायला मिळत आहेत आणि ओंकार त्याचं श्रेय कोणाला द्यावं लागेल तर मात्र मांद्रेम बॉईज या पूर्ण टीमला. कारण त्यांनी ही एवढी मोठी स्पर्धा आयोजित केली आहे आणि एवढी मोठी स्पर्धेच्या माध्यमातून हे मात्र खेळाडू या मैदानावर चमकले जात आहेत. त्याला श्रेय द्यावं लागेल हे मात्र पूर्ण ऑर्गनाइज टीमला.
सुंदर फटका पाहायला मिळतोय तो मात्र बॅक टू द बॉल स्ट्रेट ड्राईव्हचा बहारदार फटका क्षेत्ररक्षक लॉग ऑन कडे येतोय लॉग ऑफ कडे येतोय परतीची फेक करतोय तोपर्यंत मात्र एकेरी धावसंख्येची पावलं ही दुहेरी धावसंख्येकडे बोलली जात आहेत आणि दुहेरी धावसंख्येनं सांघिक धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतोय तो मात्र 17 धावा या धावफलकावर तिसरं षटक आहे प्रगतीपथावर 17 धावा धावफलकावर येणारा षटकामध्ये एकूण तब्बल 8 षटकांचा हा सामना 73 धावांचा पल्ला गाठायचा आहे मैदानावर संयमी क्रिकेटकडे लक्ष असताना 2 मोहरे गारद चालेत आणि त्यानंतर सनी सज्ज होतोय आडव्या बॅटनं सुंदर फटका शॉर्ट ऑन बॉल सक्सेसफुल चेंडू डीप मिड विकेटला सीमा रेषेवर 6 धावांसाठी डिसेबल जाव धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत खराब चेंडूंवर ज्या गोलंदाजानं सुरुवातीला बोलबाला हा मैदानावर दुपारच्या सत्रामध्ये चलवला होता त्याच गोलंदाजावर डाव्या हाताच्या फलंदाजानं हल्ला गोल केलाय एक मोठा फटका आहेत 23 धावा या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत 2 गड्यांच्या बोबतल्या आहेत कुंडेश्वर क्रिकेटर्स कुंडे संघ या मैदानावर 73 धावांचा पाठलाग करतोय पुन्हा एकदा खराब चेंडू सरळ आमच्या मान्यवर कक्षाच्या समोर आपल्याला पाहायला मिळतोय चेंडू आमच्या मान्यवर कक्षामध्ये स्वागत आणि आपण सुमधीर संगीतानं स्वागत करूया डीजेच्या बाद दुपारच्या सत्रामध्ये रजत नावाचं वादळ हे गोंगावलं जातं हे मात्र या मैदानावर कुंडेश्वर क्रिकेटर्स कुंडे संघाच्या बाजूने आक्रमणाला सुरुवात झाली आहे मैदानावर जी चर्चा केली होती त्या चर्चेला अनुसरून मैदानावर फलंदाजी ही डाव्या हाताच्या फलंदाजाची आपल्याला पाहायला मिळते सुंदर क्रिकेट पाहायला मिळतं सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतं 2 मोठे फटके चांगल्या चेंडूला क्रिकेट सन्मानजनक क्रिकेटकडे वाटचाल केली सन्मानजनक फटका खेळला मैदानावर डाव्या हाताच्या रजतनं एक या धावसंख्येने सांघिक धावफलकावर वाटचाल करतोय तो मात्र 30 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात 30 धावा धावफलकावर षटक क्रमांक 3 आहे प्रगतीपथावर 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय थोडस महागडं षटक ज्यानं पहिल्या चेंडूवर ज्यानं बाद केला होता त्या सनीश्वर हल्ला बोल केलाय तो मात्र डाव्या हाताच्या रजतनं सुरेख पद्धतीचे 2 मोठे फटके आणि 2 मोठ्या फटक्यांनी 30 धावा हा धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय खराब चेंडू पाहायला मिळतो शॉर्ट विक प्रकारचा चेंडू जातोय तो समोरचा बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू सीमा रेषेबाहेर 6 धावांसाठी डिसे बचाव त्याच गोलंदाजावर हल्ला बोल केलाय मैदानावर कुंडेश्वर क्रिकेटर्स कुंडे या संघाच्या फलंदाजा सूरज आणि त्याच्या सतेला रजतनं आणि तिसरं षटक जे मात्र ब्रेक थ्रू लावणारं धावसंख्येला निर्बंध लावणारं षटक ज्याच्याकडे जबाबदारी दिली होती त्या स्टारकाश गोलंदाजावर मात्र हल्ला बोल केलाय मैदानावर तब्बल या षटकामध्ये 21 धावा निघत 36 धावा या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहे प्रति षटकामध्ये 12च्या सरासरीनं मैदानावर खेळतोय कुंडेश्वर क्रिकेटर्स कुंडे संघ आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय तो मात्र अर्जुन आपल्याला पाहायला मिळतोय आमच्या मान्यवर कक्षाच्या जवळून स्ट्राईकला एका बाजूने या मैदानावर सुंदर फटका पाहायला मिळतो आडव्या बॅटनं खेळायचा चौथा फटका सदतीस धावा या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत 37 धावा धावफलकावर
सुंदर गोलंदाजी टप्पापर्यंत चेंडू थोडासा खाली राहतोय. निर्धाव चेंडूची गणना ही धावफलकावर होते. निर्धाव चेंडू सांघिक धावफलकावर स्थिरावला गेला. 37 धावा या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 73 या धावसंख्येचा पल्ला गाठायचा आहे मैदानावर. हात खोललेत मैदानावर रजत आणि सूरजनं आणि प्रतिस्पर्धी संघावर हल्लाबोल केलाय मैदानावर. सुंदर क्रिकेट हलक्या हाताने घेऊन काढतोय. पहिल्या प्रयत्नात जर चेंडू अडवला असता तर मैदानावर सूरजची दिलकी धडकन वाजली होती. मैदानावर धोक्याचा घंटा वाजली होती. मैदानावर धावचीच्या स्वरूपात माघारी परतावं लागलं असतं. क्षेत्ररक्षकाची अतिघाई संकटात नाही आणि त्यानंतर या मैदानावर अतिघाई केली ती प्रतिस्पर्धी संघाला त्याचा एकेरी धावसंख्येसाठी फायदा घडत. 1 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 38 धावा या धावफलकावर 38 धावा या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुंदर फटका पाहायला मिळतोय. फटका जरूर फसलाय क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि या मैदानावर मात्र झेल सुटले जात आहेत वारंवार. ज्या चुका झाल्या आहेत येणाऱ्या कालखंडामध्ये एका बाजूला श्री गणेश ऑर्डर पाईपलाईन अवतरणाऱ्या संघाला त्या चुका महागात पडतील. सुटलेले झेल एका बाजूनं सूरजचं त्यानं मारलेली फटकेबाजी तब्बल 200 षटकार दुसऱ्या बाजूला रजत या मैदानावर आपल्याला पाहायला मिळतोय आणि सुरेख खेळाचं प्रदर्शन करत या मैदानावर 2 धावा निघत तब्बल 40 धावा या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. खराब चेंडूवर आडव्या बॅटनं फटका पाहायला मिळतोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक येतोय तो मात्र परतीची फेक करेपर्यंत एकेरी धावसंख्या 1 या धावसंख्येनं 41 धावा या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 4 आहे प्रगतीपथावर. 2 मोहरे हे गारद चालेत मैदानावर. कुंटेश्वर क्रिकेटर्स कुंटे संघाला वाटलं होतं मैदानावर सनिष्ण गोलंदाजीला काय सुरुवात केली होती. रोखून ठेवणारी गोलंदाजी होते. प्रतिस्पर्धी संघानं एका स्ट्रायकर गोलंदाजावर ज्यावेळी हल्लाबोल केलाय आणि आपला धावफलक एका स्थितीमध्ये निवडून ठेवा. सांघिक धावफलकावर आपल्याला 41 धावा या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 गड्यांच्या मोबदल्यात हलक्या हाताने घेऊन काढण्याचा प्रयत्न होता. एकेरी धावसंख्या घेण्याचा प्रयत्न होता. 4 षटकांचा 24 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. सांघिक धावफलक 2 गड्यांच्या मोबदल्यात 41 धावा धावफलकावर. उर्वरितचे असूनही 24 चेंडू आणि विजयासाठी 73 धावांचा पाठलाग करत असताना 32 धावांची अजूनही आवश्यकता. मॅच दोन्ही बाजूने ऑन आहे मैदानावर. दोन्ही संघांना समान संधी आहे. बघूया दुपारच्या सत्रात एका बाजूला या वाऱ्याच्या वेगावर मोठे फटकेबाजी करत रजत यांच्या साथीला मैदानावर सूरज. हा सामना एक गती पावनखिंड लढवत या मैदानावर संपवत आहेत की प्रतिस्पर्धी संघ आता मात्र पुन्हा एकदा कमबॅक करत प्रतिस्पर्धी संघाला रोखून ठेवतोय. ही आलेली वेळ आलेला काळ ठरवतोय आणि तोपर्यंत या ठिकाणी गोलंदाजीमध्ये बदलतोय. कमेंट्री बॉक्स मध्ये आपण ऐकूया पुन्हा एकदा एक सुंदर आवाज मॅन फ्रॉम आरोंदा दीप आरोंदेकर. For the batting of Rajat. Akash now comes into the attack. 5th over in progress. Very first delivery to Suraj misses that completely, and as we were saying, surely in the first 2 overs there was a drought of runs, but after that a real expensive over there by Sanish, where there were 3 beautiful sixes. 2 were struck by the batsman Rajat and 1 was struck by Suraj, and because of that now the match is really between both the teams. This time once again consistently trying to strike the ball down the ground. This time no connection once again. Surely there must be a short team between both of them, because now the required run rate changes down to 22 deliveries and 32 more runs to win. As we are familiar, each match a knockout game, a do or die game for every team that will compete in Mandaram Champions Trophy. Such is the scenario for both of them. This time into the root of the batsman at a Yorker's land. The ball travels down the ground until the fielder will field at a long off region after a very long time. The scoreboard now finally moves on towards a total of 42 runs. As we are saying, the match was a bit far, but still after the beautiful partnership been woven by both of them,
Suraj and Rajat now handling the responsibility of their team very well, carrying the weight of their team because they know how crucial this match can be. Playing their first match, making sure that this won't be their last. And now some field settings being changed here because now the match, because of the beautiful striking by both of them, can be changed into the favor of the men in blue, the team of Kunde. This time shuffled on the offside, a beautiful stroke with a nice connection, but that won't be enough to make it past the boundary line, but they will surely pull off a couple. This is what you call perfect coordination between both of the batsmen. The call was being made and that was accepted too. As a result, we are seeing the scoreboard now moving out towards 44 runs. "20 deliveries and 29 more runs to win." This time shuffles once again, trying to play a big shot. This time no connection once again, looking for the second one, but complete denial from the non-strikers, and the over that was required, the over that was desired to pull the fielding side back into the game, an over of less than 10 to 8 runs, and that over is it this one, because until the play of 5 deliveries, we are seeing only 4 runs have been conceded. Trying to pull his team back into the game. The bowler Akash doing a brilliant job till now. Last delivery of this over. This time the connection is good enough, but still they will gather a single and a beautiful over, I would say, as they were requiring an over of less than 10 runs, and that over being completely delivered by this young gun Akash. And now scoreboard changes towards 46 runs, and as we can see, another 28 runs are being required to 27 runs are being required to win this match from the coming 18 deliveries. After the first over, a very big blow was given. A very big blow was given in the very first delivery as the batsman was sent back, but after that, the over number 3, 21 runs of that over, and because of that, now we are seeing the team of Kudnem is back into the game. As I was saying, the partnership that was required is now being delivered by both of them, and now the required equation here for the man in blue. We are seeing 18 deliveries and 27 more runs to win. Justice panel signaling that it will be a batting choice of a decision being made by the duo present on the pitch that let's take the advantage of batting choice power play, which means only 3 fielders will be allowed outside the 30-yard circle. That means both the batsmen will try to take advantage of the situation. 18 deliveries, 27 more runs to win. The crucial over being brought by Arjun. First delivery, he goes up and he goes out of the park besides the commentary box. Welcomes Arjun with MCT maximum. Score goes past the score of 50, moves on to 52, and now another 21 runs are being required from the coming 17 deliveries. Just like his name, shining completely in the match. A bad delivery played into the gap. Fielder is present there, will make sure that the ball doesn't go past him. The ball is successfully stopped, but one thing they cannot stop is a couple double being successfully made, and almost 8 runs being completed after the 2 deliveries. That means surely for one more strike, and this will be the match turning over for the men in blue, the team of Kudnem. Once again trying to go down the leg side, but this time a submarine delivery. The delivery that was expected to rise a bit higher, the ball doesn't get that much of a bounce as expected by the batsman. As a result, a dot delivery in the form of a comeback there by the bowler Arjun. There will be some sort of pressure on the fielding side.
This time he goes out. Chance of a trouble. Fielder getting beat that it was the wicket keeper who came into the picture. And at a crucial moment, he drops a catch of a crucial man into the pitch. Let's see how costly will this catch prove, because as we always say from the commentary box, catches win matches, but a catch being dropped, scoreboard moves on to 55. 14 deliveries and 18 more runs to win. That big shot coming in picture now to level down the score. So only a difference of 4 runs between the deliveries remaining and the runs. 14 deliveries, 18 more runs to win, and the man Suraj is being dropped here. Some field sets being changed here for a left-handed batsman now. Trying to put on some pressure on the batsman. Attempting a reverse sweep, fielder was presented at the silly point region, but no use of that as the delivery goes beyond him and a single is successfully taken. And now finally the over that they required to level down the scores is coming in play. Scoreboard moves on to 56. Still now the story of this over. 5 deliveries completed, another one to go. 10 runs conceded so far. This time trying to go big. Once again a chance has arrived, and this time made no mistake. The bowler says I'm going under it and I will take it, and he does it with ease. The first delivery of this over was a maximum. Last delivery the bowler strikes back, sends back the man in form. Scoreboard required of the coming 2 over. That is the game of 12 deliveries. The requirement to win is 17. Kudneshwar 11, Kudnem requires a total of 17 runs from the coming 12 deliveries. Until then, let's hear a melody from a DJ. Deserves it. An innings of 31 runs. A very big contribution, almost half part of the target being completed here by the man to depart Suraj, where we witnessed 3 massive gigantic sixes from his bat. 12 deliveries and 17 more runs to win this encounter. Those are not just runs, that will be a receipt if you want to keep your challenge alive in this tournament. And now the man Dattaraj Rane comes on to bat, the man that bowled beautifully in the first innings and now has to do the job for his team with the bat. And speaking of this over, it will be a very important one, because in this over, if runs are restricted, then surely pressure will be less on the last bowler. But if runs flow like water, then surely batting side will assert dominance. Paritosh in the attack. Shuffles because he was confident enough, and yes, he goes. MCD maximum once again, welcoming the bowler with a maximum, and now the score changes down to run a ball. Now the requirement is 11 deliveries and 11 runs to win. TJ. A ball situation here for the batting side. 11 deliveries and 11 more runs to win. Opening the fire, Rajat. Even though his partner goes, he is not stopping. Once again, same shot and same result, into the favor and out of the park. Once again, 2 back-to-back massive sixes covering the leg side. 1 from mid-wicket and this time from the deep square leg region for 2 back-to-back sixes. Now a total of 5 runs are required to win this match. We are seeing the last match of the first round here. He is proving to be very expensive. Now only away from 5 steps. Qualification into the second round of day 3.
This time played it lightly with light hands, as they are well aware. Now the match is totally into their grab. The match is totally on their side, as there was requirement of 17 runs. Two beautiful massive strike, and the sound was so melodious. It was written on them that those will go for a sixer, and now only a 4 runs required to win this match. 4 runs required. A new man in Dattaraj Rane. Reverse sweep, will it be the last one? Yes, it will. Ball goes one bounce over the fence, and an elegant shot full of beauty. Dattaraj Rane finishes things off in style, and the 4th match, the winners we are seeing Kudneshwar 11, codenamed to qualify for the next round, and after this we are going to witness the first match of the second round. Until then, let's move on towards the presentation of this match. We are having a discussion with the scorers, and the scorers are saying surely beautiful display. I would like to request man of the match Rajat from the team of Codename. A beautiful play of 34 runs, played till the last delivery, and finally he's being awarded as a man of the match. A big role, a lion's share, a partnership being made